कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरुज येथे सुरू असलेल्या 3 पाणी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। दरुज येथील एका शेडच्या आडोशाला 3 पाणी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती DYSP राजश्री तेरणी यांना मिळाली होती। त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या। पोलीस पथकाने घटनास्थळी टेहळणी करून सापळा रचला। सोमवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकण्यात आला। जुगार खेळणाऱ्या 7 संशयितांना रंगेहात पकडण्यात आले आहे। कारवाईत बाळूशंकर गायकवाड, कैलास गडी पवार, दत्तात्रय पंढरीनाथ खराडे, प्रकाश विलास आवळे, संतोष नारायण आवळे, दादू सदाशिव पाटोळे, अक्षय सुरेश गायकवाड सर्व राहणार दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा या 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते। त्यांच्याकडून 54,850 रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य, पत्त्यांची पाने जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांच्या फिर्यादीवरून 7ही संशयितांविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पोलीस हवालदार सोमनाथ चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल शुभम पवार आणि प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली। कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांची गुप्तहेर यंत्रणा कमालीची सक्रिय झाल्याची चर्चा आहे। परफेक्ट प्लॅनिंग आणि अचूक टायमिंगच्या जोरावर पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवायामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत।